मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असल्यामुळे उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आता भाजपने छठ पूजेचा आधार घेतलेला दिसतोय। मुंबईत 12 ठिकाणी छठ पूजेचं आयोजन करण्यात आलेलं असून मुख्यमंत्र्यांसह भाजपचे मोठे नेते या छठ पूजेला हजेरी लावणार आहेत। जुहूमधल्या छठ पूजेला उद्या पहाटे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील, तर आज मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार जुहूतल्या पूजेला हजेरी लावतील। ठाण्यामधल्या उपवन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या छठ पूजेला सांस्कृतिक आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित असतील, तर तिकडे काँग्रेसचे नेतेही मुंबईमधल्या छठ पूजेसाठी आवर्जून उपस्थिती लावणार असल्याचं समजतंय। दरम्यान मुंबईमधल्या वेगवेगळ्या चौपाट्यांवरती छठ पूजेसाठी उत्तर भारतीयांनी मोठी गर्दी केलेली आहे। या छठ पूजेचा उत्सव नेमका काय असतो आपण जाणून घेऊया। सबसे पहले खरना किया जाता है। उस दिन अरबा उबाला हुआ नहीं, अरबा चावल का ये होता है, वही खाते हैं, नहा धो के वही शुद्ध अरबा चावल बना करके खाते हैं। दूसरा दिन जब सुबह होता है तो दूसरा दिन वो दिन भर उपवास रहेंगे और उपवास रह के उसके बाद गुड़ का, हम लोग गुड़ ही बोलते हैं, गुड़ का खीर बनाया जाता है। कुछ ज़्यादा ये नहीं, गुड़ का खीर बना करके और वो खाया जाता है। तीसरा दिन सुबह से उपवास होंगे, रात भर उपवास रहेंगे, पानी भी नहीं पिएंगे और उसके बाद वो तीसरा दिन जब कल अर्घ दे देंगे, उसके बाद जो है ना घर में जा करके जो भी प्रसाद होगा वो अपना प्रसाद ग्रहण करेंगे। तर छठ पूजेसाठी आता उत्तर भारतीयांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे आणि हा मावळतीचा सूर्य आणि उत्तर भारतीय नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी मुंबईच्या चौपाट्यांवरती दिसून येते छठ पूजेसाठी। 2 दिवस हा कार्यक्रम चालतो। आज पूजा होते, त्याचप्रमाणे उद्या सूर्याला अर्घ्य देखील अर्पण केलं जातं। मोठा पोलीस बंदोबस्त यासाठी ठेवलेला आहे आणि आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका पाहता या उत्तर भारतीय मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी भाजपने सुद्धा जोरदार पाठिंबा या छठ पूजेला दिलेला आहे आणि त्यासाठी चोख तयारी राज्य सरकारने केल्याचं दिसतंय।